आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत अनुभवतायत या स्पर्धेचा आजचा सलग दुसरा दिवस। चला लगेच फिल्डिंग सजून घ्या एनआर बोरपाडा टीम। ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आपण आद्य प्रणाम करणं फार गरजेची गोष्ट आणि तेच स्ट्रॅटेजी आखत असताना त्या धरणी मातेला प्रणाम करून फिल्डिंग सजवत असताना एनआर बोरपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते। चला घाई करा वेळ दौडू नका। अजय आल्या आल्या लगेच वेळेच्या बाबतीमध्ये ते आम्हाला दर्शवतायत। चला आजचा शेड्यूल आपण शेवटची मॅच सुद्धा अशी झाली पाहिजे की 4 षटकांची झाली पाहिजे, परंतु तुम्ही जर कोऑपरेट करतील तरच ती होईल मॅच। सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला येतोय आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका साइडला अल्केश आणि रुपेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एनआर बोरपाडा एका साइडला आपण पाहतायत तर विश्वासपूर्ण कामगिरी करेल का, नावातच विश्वास आहे तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल का। सामन्याला होते सुरुवात। चला एनआर बोरपाडा टीम थोडंसं टाइम स्पेंड करू नका प्लीज। स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला बॉल आईगाव देवी स्पोर्ट्स खानपेठ टीमचा भरोशाचा फलंदाज अल्केश, समोर विश्वास। पहिलाच बॉल ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने आपण पाहताय। चेंडूला वळवला गेला, चेंडू फार वेगाने निघून जातोय। 4 धावन करता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकार 4। पहिल्याच बॉलवर चौकार कट केला जातोय। अप्रतिम सुरेख गलीच्या रिजन मधून चेंडू निघून जाईल। थर्ड मॅनला काय फटका खेळला, सुरेख पद्धतीने लेट कट खेळण्यात यश प्राप्त झालं। मिस्टर अल्केशला बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, सुस्वागतम, चौकार। अतिशय चांगले 2 स्ट्रोक पाहायला मिळाले। पहिल्या बॉलवर आपण पाहू शकलात मोहम्मद अजरुद्दीन या खेळाडूची आठवण करून देणारा तो चौकार आपण पाहू शकलात आणि एम एस धोनी माही यांची आठवण करून दिली। दुसऱ्या बॉलवर थोडेसे लेट खेळले होते कारण बॅकफुट फ्रंट फुट ओळखलं, युजेस फुटवर्क अप्रतिम अल्केश या फलंदाजाचा पाहायला मिळतोय। कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा। कधी कधी हे चान्सेस घ्यावे लागतात, कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट होताना आपण पाहतो आणि फार कमी प्रमाणात असे विकेट कीपर चाणाक्ष असतात। 3 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या 6-8 वर जाऊन पोहोचली गेली। 8 रन्स ऑन द बोर्ड। सरळ बॅटचा उपयोग केला, ऑन साइडला खेळला गेला। फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत।
एक्सलंट कॅच, ब्युटिफुल फलंदाज बाद. चौथ्या बॉलवर मिळते विकेट. अल्केश बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर येत आहेत. चौथ्या बॉलवर विश्वासला विकेट मिळते. जरी 2 बॉलवर 2 चौकार आले तर काय झालं, माझ्या सुद्धा ती गुणवत्ता आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकलात मिस्टर विश्वास. अगदी नेत्रदीपक कामगिरी आणि तेवढाच उमेदीने खूप चांगला झेल टिपला गेला. राकेश, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच बाय राकेश. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं. येतानाच आपण प्रवेशद्वार पाहायला मिळतोय. लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खूप सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला जातोय. निखिलने मात्र निखिलच्या हातात कारण अलीकडच्या काळामध्ये खूप काही ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय आणि त्यामुळे सातत्य जर तुमच्यामध्ये असेल तर डेफिनेटली तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या वेळेला जातील त्यावेळेला टॅलेंट तुम्हाला दाखवण्याची ती संधी प्राप्त होईल. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा लागतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अति आत्मविश्वास हा कधीच नसावा. त्याला स्मार्ट क्रिकेट म्हटलं जातं आणि एक ओव्हर स्मार्ट क्रिकेट. जर ओव्हर स्मार्ट क्रिकेट आलं तर तो परिपूर्ण आपल्या डिक्शनरीमध्ये नायनाट करत असतो. हे आपण सातत्याने पाहिलंय. गेले कित्येक खेळाडूंना आपण पाहिलं की ज्यांनी ओव्हर स्मार्ट क्रिकेट खेळलं ते क्रिकेटर आज आपल्याला दिसत नाहीत. थोडासा अडथळा निर्माण होतोय. हॅट्रिकवर पोहोचलाय मिस्टर विश्वास. म्हणतात ना की वाईट दिवस आले तर आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. विश्वास इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावली. सांगितलं की लेग स्टंप पिचिंग आहे आणि लेग बाईचा इशारा मिस्टर गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सांघिक जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. पहिल्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं 2 चौकार आले अल्केशच्या बॅटमधून. परंतु तदनंतर निखिल जास्तीत जास्त वेळ राहू शकला नाही आणि पहिल्या षटकामध्ये विश्वासच्या नावावर हे पहिलं षटक गेलं. 9 धावा आणि 2 सफलता प्राप्त केल्या. म्हणजेच विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. षटक क्रमांक 2. या असोसिएशनचे आपल्याला पाहायला मिळत आहेत उपाध्यक्ष आहेत मिस्टर बिंदास लसने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगली हाईट आणि परिपूर्णता आपण पाहू शकाल. एक चांगले हाय आर्म ऍक्शन. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि रुपेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय.
पहिलाच बॉल सुरेख पद्धतीने ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केले गेलं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. एक्सपिरियन्स आहे, अनुभवाची कोणतीही कमी नाहीये आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जी कॉन्फिडेंटली जी गोलंदाजी आहे, कॉन्फिडन्स अप्रतिम पाहायला मिळतोय मिस्टर बिंदास या गोलंदाजाचा. पंकज समोर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि या वेळेला जैसी गेंद वैसी नसीहत. नो प्लस या वेळेला 4 मिळतील 5. धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. नो बॉलचा इशारा आला आणि ते फ्री हिटचा सिग्नल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पंकजला 14 रन्स पहिल्या षटकात 9 आणि या 5. तर फ्री हिटच्या बॉलवर व्यवस्थित खेळू शकले नाही. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना बिंदास चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले आणि बिंदासचं म्हणणं होतं की डीप मध्ये हा बॉल आला होता, परंतु यतीन पाटील यांचं ॲक्युरेट लक्ष होतं की ज्या वेळेला स्ट्रिप आउट कधी कधी होतात फलंदाज त्यावेळेला नो बॉल दिला जात नाही. जर जागेवरून खेळतायत तर कमरेच्या वरती असेल तर त्यावेळेला डेफिनेटली ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी ही दाखवली जाते पंचांच्या द्वारे. 14 रन झालेले आहेत. बिंदास पुढील बॉल. अप्रतिम सुरेख गोलंदाजी. टप्पा अचूक पद्धतीने थोडीशी लालच देण्याचा प्रयत्न करतोय की पुढे येऊन खेळण्यासाठी, परंतु या वेळेला कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाहीये बॅट अँड बॉल मधला. वेळेला आपण पाहताय तर फुल टॉस बॉल होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप चेंडू सोडून जाणारा. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक 2 आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये विश्वासने पॉवरफुल बॉलिंग केली. रुपेश काहीतरी कानमंत्र देताना आपला एक्सपिरियन्स शेअर करतायत आपल्या पार्टनरला. अर्थातच पंकज ऑन साइडला वेट अँड वॉच केलं. चेंडू निघून जाईल फाईन लेगला. गुड कॅच, फलंदाज बाद. पण पाहतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली 2024. म्हणतात ना, कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फूल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहाती करणी जगी हसवी, गाढ व्यर्थची कुळ थोरवी. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन. एकच शिकवण आपल्याला पाहायला मिळाली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत त्यावेळेला मिस्टर मोहित. गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली होती, परंतु त्यांनी सांगितलं डेडिकेट मी करतोय ओंकारला. स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. फस्त आहे की नाही, मात्र इथे कॅच ड्रॉफ्ट. शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर थोडासा फंबल झाला होता. झेल टिपण्याच्या तयारीत होते. ओंझळ व्यवस्थित नव्हती, कोऑर्डिनेशन व्यवस्थित नव्हतं. आय कोऑर्डिनेशन जजमेंट थोडंसं चुकलं आणि तिथे झेल धरतीला दान केला गेला आणि संघाची धावसंख्या 1च्या मदतीने मोहित आपल्या संघाला घेऊन जातोय 16 या धावसंख्येवर.
बिंदास खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आणि कौतुक करेन की आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. 1 ते 2 बॉल वगळता आपण पाहिलं फुलटॉस बॉल आले होते, त्याच्यावर प्रहार केले ते पंकजने. पंकज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यासाठी गेला होता, फाईन लेगला त्याचा कॅच टिपला. इथून ऑन साईडला खूपच फाईन खेळलेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं या बॉलला. सरळ चेंडू रुपेशच्या बॅट मधून निघून जाईल इनटू द स्टँड. 1 बाउन्स 4 रन, चौकार. संघाची धावसंख्या छोट्या 11 आंबेडकर नगर आयोजित आपण पाहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली 2024. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, एक चांगलं आयोजन नियोजन कसं असावं, पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी हे आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, काही स्पर्धा सातत्याने आपण पाहतो परंपरेच्या माध्यमातून त्या पुढे येताना पाहायला मिळतात. अशा मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहिलेत. यंदाचा धडाकेबाज हे चषक आपण पाहिलं तर गोल्डन जुबली हे वर्ष होतं वडवलीकरांचं आणि काय अप्रतिम आयोजन केलं होतं. बिग बॅश धमाका हा सुद्धा फॉर्मॅट पाहायला मिळाला आणि 25 तारखेला चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सर आणि कुणाल दाते सरांच्या माध्यमातून मला समालोचनाची संधी प्राप्त झाली. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर चांगला करतोय तो मिस्टर मोहित. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी आली परंतु थोडीशी स्क्वेअर झाली आणि इथे 2 धावा. एक एक रन्स क्रिकेटमध्ये खूप मायने राखतात. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळीसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक रन्सला किती महत्व द्यावं लागतं हे आपण सातत्याने पाहिलंय. संघाची धावसंख्या 22. षटक क्रमांक 3 बॉलर आहे बंटी आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये इनफिल्डच्या वरून खेळले गेले. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, चौकार. स्कोर कार्ड वर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. मोहित इज ऑन अ फायर. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्टायलिश शॉट. ब्रायन लारा स्टाईल मध्ये या वेळेला जरूर खेळले गेले. काय फटका खेळला होता. लो फुलटॉस बॉल कधी कधी खेळणं कठीण जातं परंतु मोहित या वेळेला खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडतोय. बंटीचा हा चांगला चेंडू होता नो डाऊट. इथे जर चेंडू थोडाफार कुठेतरी मिस झाला असता मोहित तर डेफिनेटली लेग बिफोरचे चान्सेस होते परंतु इथे मोहित ओळखतोय की कोणत्या चेंडूवर आणि कशा पद्धतीने खेळायचं हे जाणतोय. ग्रेट बॅटिंग. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित खेळू शकले नाहीत. बॅटची एज घेत चेंडू डोळ्यावर जाऊन जरूर आदळतोय. थोडीशी दुखापत. थोडंसं थंड पाणी किंवा बर्फ असेल तर थोडंसं आईस जरूर घेऊन जा. थोडंसं शेक द्या कारण यतीनजी पाटील आम्ही चर्चा तीच करत होतो की ज्या वेळेला बॅटची एज घेऊन जेव्हा शरीराचा वेध घेतो चेंडू त्यावेळेला खूप मोठी जखम होते आणि इंजुरीने त्रस्त व्हावं लागतं. असे कित्येक खेळाडू आहेत की ज्यांचं डोळ्यावर लागून मात्र काही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कारकीर्द सुद्धा संपुष्टात आली म्हणजे त्यांना रिटायरमेंट घ्यावं लागलं. रोहन त्यामध्ये आपण पाहत आहेत त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आहेत गणेशजी पाटील आणि पंकज म्हात्रे हेच दर्शवत आहेत. यतीन पाटील यांना सुद्धा ती जखम झाली होती परंतु ते सावरले
आणि पुन्हा एकदा क्रिकेट जॉईन केलं. त्यामध्ये मंगेश कुलकर्णी या खेळाडूचं सुद्धा नाव घेईन, जो विकेट किपर म्हणून अकलोलीचा ब्रँड आहे आणि शरीर सौष्ठव म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. त्यामध्ये जुचंद्र वसई तालुक्यातून आता कैवल्य पाटील बंधू याचे बंधू जे पाहायला मिळाले अविष्कार पाटील यांची सुद्धा कारकीर्द संपुष्टात आली. वाडा या ठिकाणी जेव्हा स्पर्धा होती त्यांच्या बॉल लागला डोळ्याला आणि तिथून त्यांनी रिटायरमेंट घेतली. म्हणजे अशा इंजुरी होतात, परंतु मोहित यावेळेला सावरलाय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्वतः येत आहेत बंटी, परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन खचलं आणि बिंदास पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे ही टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर जलद गतीने 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. बॉल जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. मोहित इंजुरीने त्रस्त आहे, परंतु मी चांगलं क्रिकेट खेळणार, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत सुरेख पद्धतीने खेळलं गेलं आणि बिंदास त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. ॲक्युरेट तुम्हाला अशाच पद्धतीने डावा पाय पुढे आणावा लागतो, तरच तुम्ही बॅलन्स करू शकता. कोणत्याही प्रकारचे चेंडू चान्सेस नसतात सुटण्याचे आणि तेच बिंदासने यावेळेला करून दाखवलं. एक धाव ऍड होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 या धावसंख्येवर. चांगली सरासरी आहे, आतापर्यंत मेंटेन केले गेले. मोहितने जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या एंडने ठेवली. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश, 2 वेळा दुहेरी आणि 1 सिंगल, म्हणजे जवळजवळ 13 धावांचा आतापर्यंत योगदान ते मोहितने दिलंय. तर रुपेश एका साईडला आपण पाहतायत चांगली बॅटिंग करताना 6 धावांवर खेळी करतोय. टोटल आपण पाहिली तर आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान खोनी टीम 2 हात करणार आहे चावे या टीम बरोबर. रिहान स्पोर्ट्स चावे दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस या टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. राकेश ज्याने एक झेल सुद्धा टिपला, तर इथून गोलंदाजी चांगली करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. येणार बोरपाडा. ऑन साइडला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. बिंदास पुढे सरसावतायत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत, फेकतायत. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मोहित आपल्या संघाला घेऊन जातोय. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे टीमला 34 या धावसंख्येवर 34 रन्स. खूप चांगलं आयोजन, नियोजन आणि निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आय थिंक सो या मैदानात 8वी स्पर्धा आपण पाहू शकाल. म्हणजे एक पॉप्युलर मैदान आहे. आई गावदेवी क्रीडांगण दादूचा पाडा हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मैदानं नाही आहेत आणि त्याचा फटका मात्र त्यांना सोसावा लागतो खेळाडूंना. ऑन साईडला आपण पाहतायत खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फेकी करतील. स्वतः त्या ठिकाणी येत आहेत बिंदास आणि चांगलं ॲथलेटिक यावेळेला दर्शवत असताना फिट अँड फाईन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35. हेल्थ इज वेल्थ खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्यात, कारण आरोग्य ही संपत्ती आहे. कारण जगात सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ती आहे आरोग्य, तुमचं शरीर. जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही प्रॉपर्टी कधीही आणि केव्हाही ती खरेदी करू शकता. परंतु शरीर जर तुमचं चांगलं नसेल तर डेफिनेटली कुठेतरी आपल्याला थोडंसं बॅकफुटला जावं लागतं. म्हणून हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा चेंडू आपण पाहिलात आणि यस आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक म्हटलं की ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. शॉट ऑफ लाईन चेंडू होता, बॅटचा टो लागतोय. एक धाव अर्जित केली जाईल. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो, ॲक्युरेट पाहायला मिळतोय खांद्याच्या जोरावर. गुड एफर्ट. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37.
या षटकामध्ये राकेशने धावा थांबवलेत, मोठे फटके मारून देत नाहीये, म्हणजे स्लॉग ओव्हरचा अनुभव या गोलंदाजाच्या पाठीशी आहे. तीन बॉलचा काही शेष राहिलाय. डावखुरा आणि उजवा फलंदाज असल्यामुळे थोडीशी तारांबळ उडते फिल्डिंग मध्ये, फिल्डिंग चेंज करावी लागते. इथून आपण पाहतायत पुढील बॉल. राकेश अप्रतिम चांगला चेंडू. रुपेश त्या ठिकाणी आपण पाहतायत पूर्णपणे चुकले होते आणि विकेट किपरने थोडीशी साथ दिली. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38. 38 धावा. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 33 धावा होते. या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत, म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले या 4 बॉलमध्ये. मोठे फटके मारून देत नाहीये. मोहित एका साईडला थोडासा इंजुरीने त्रस्त जरी असला तरी सुद्धा मला खेळपट्टीवर राहणं फार गरजेची गोष्ट आहे, कारण माझ्या संघासाठी मला खेळायचं आहे, मला त्या संघासाठी धावा जमवायच्या आहेत. हा त्याचा एक प्रामाणिक हेतू आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 38. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड फॅन्टास्टिक बॉलिंग बाय राकेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या ठिकाणी फिल्डर स्वतः बिनधास्त येत आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या राकेशने आणि अप्रिशिएट करतील त्यांचे सहकारी, यात ती मात्र शंका नाही आहे. राकेश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर अँड फिल्डिंग एअर. तर 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण या करूया टॉस. जय हनुमान खोनी आणि रिहान स्पोर्ट चावे या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. जय हनुमान खोनी आणि एका साईडला आपण पाहतायत टॉस जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. वेलकम आणि आपणास ऑल द बेस्ट. या अजयजी यांचे शुभ हस्ते करूया टॉस. या अगोदर आपण टॉसची प्रक्रिया जाणलेली आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून बीएस स्पोर्ट्स आणि यस भूमिक स्पोर्ट्स आलेला आहे. धन्यवाद अजयजी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. जास्त वेळ न घेताना आता ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये आपण चांगला कमबॅक केला, चांगली स्ट्रॅटेजी आखली आणि खेळाडूंचा सपोर्ट मिळाला, कारण हा एका धोक्याचा खेळ नाही आहे तर 11 खेळाडूंचा खेळ आहे. आता या वेळेला टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही अगोदर फिल्डिंग करणार आहेत. फिल्डिंग करणार आहात. कसं वाटतं एकंदरीत हे मैदान एक पॉप्युलर मैदान आहे. 8वी स्पर्धा या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन आणि मैदानाचा उल्लेख कसं करते? नक्कीच खूप सुंदर मैदान आहे. सध्या तरी इकडे कवाड तो अंबारी असोसिएशनमध्ये हा एकच असा सुंदर मैदान रचलेलं आहे जो निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप सुंदर स्पर्धा आयोजन केलेली आहे. मी छोट्या इलेव मापुलीवाल्यांचे अभिनंदन करतो की तुमची स्पर्धा ही खूप सुंदर रीतीने चालू आहे. नक्कीच. आता टेनिस बॉल क्रिकेटला असं वाटलं नव्हतं की टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर येईल, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतले. तर असा तुमचा आयडियल असा कोणता खेळाडू आहे? टेनिस बॉल क्रिकेट आपण पॉप्युलर पाहतात, आयकॉन प्लेअर पाहतात, तर एक आदर्श खेळाडू आपल्या मनामध्ये बसतो की या खेळाडूला पाहून सुद्धा आपण त्याच पद्धतीने खेळलं पाहिजे. तर एक आदर्श खेळाडू तर मी विचार करतो की आपल्याच सध्या पट्ट्याचा जो चांगल्या प्रकारे ट्रेंडिंगला असणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे, त्याची मला खूप बॅटिंग आणि बॉलिंग चांगली आवडते आणि आम्ही ते एक पण मॅच त्यांची सोडत नाही. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजी केली असती. आता मनासारखी फलंदाजी आले, 24 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. काय टोटलपर्यंत जाण्याचा एक माणूस असेल, दृष्टिकोन असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू.
50+ या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे आणि मापोलीवाल्यांचा आम्ही आभारी आहेत आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकतंच टॉस झाला अजयजी यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहताय जय हनुमान खोनी या टीमच्या बाजूने लागला आणि त्यांच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही प्रथमतः फिल्डिंग स्वीकारणार आहोत. जय हनुमान खोनी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण रवी मांजरेकर सरांचा आवाज ऐकूया. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चाव्याचे राहुल आपली गाडी जरा पुढे घ्यायची कारण ते काच आम्हाला त्रासदायक होते. राहुल ब्लॅक कलरची गाडी. धन्यवाद. थोडीशी क्रॉस केलं तर चालेल कारण त्याचा इथे त्रास होतो. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. तर जाऊया आपण मैदानमध्ये. चालू असणार सामना आपण पाहतोय गावदेवी खांडपे वर्सेस NR बोरपाडा या दोन संघामध्ये 38 धावा जमा केल्या आहेत खांडपे संघाने. 39 धावांचा आव्हान NR बोरपाडा संघापुढे आणि दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला जय तर एका बाजूला प्रतीक. जयेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतो ओमकार. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला. या सामन्यासाठी दोन पंच आपण पाहता. एका बाजूला गणेश पाटील मॅन फॉर्म पिंपळघर आणि एका बाजूला यतीश पाटील मॅन फॉर्म झिडके. एक अष्टपैलू हे दोन्ही खेळाडू आणि जेव्हा पंच असतात ना तेव्हा ते खेळाडू जर असले तर त्यांना अचूक त्यांची माहिती सुद्धा असते. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू फेकून दिलाय भिरकावून दिलाय षटकारासाठी. आला ह्या पहिल्या चेंडूवर दर्जेदार षटकार. अकाउंट ओपन करतो जयेश. धावसंख्या झाले 6. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना जयेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकत नाही. पॉईंटच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धावसंख्या 1ने वाढलेले धावसंख्या झालेले 7. दुपारच्या सत्रामध्ये आदेशजी भोईर यांचं सुद्धा आगमन होतंय. आणि बॉल 0वर बाद होतोय. प्रतीक तांदले एक चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर लाईनचा चेंडू घात करून गेलाय प्रत्येकाचा. पहिला आद्रा मिळतोय. धावसंख्या झाले 1/7. दुसरा फलंदाज येतो 1 डाऊन साठी तो म्हणजे करण. धावसंख्या 1/7. 39 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता फलंदाज जयेशाने. त्याच्यानंतर एक सिंगल घेऊन स्ट्राईकवर आणलं प्रतीक परंतु प्रतीक 0वर बाद झाला. नवीन बॅटर येतोय करण. पाहूया कशा पद्धतीने कारण जरूरत आहेत रन आणि त्याच्यासाठी आलाय करण. जोरदार अपील परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. पंच दर्शवतात. हा चेंडू जातोय डॉट. धावसंख्या स्थिर 1/7.
नो चेंडू हाताळलाय, पिचच्या बाहेर चेंडू हाताळला, त्याच्यामुळे पंच गणेश पाटील याने इशारा केला हा चेंडू नो. परंतु एसटीच्या मागे एक उंचपुरा असं एसटी रक्षक, काय सुंदर एसटी रक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. त्याच्या हातून चेंडू सटकला असता तर तो सीमारेषेच्या बाहेर गेला असता चौकारासाठी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मिळाले, धावसंख्या झालेले 8. फ्रीट चेंडू आहे, फ्रीटची संधी आले नौक्या फलंदाज करण याला. करण गोलंदाजी मार्कर, गोलंदाज ओमकार. एक वेगळे ऍक्शन आपण पाहतोय, बुमरा स्टाईल. हवे चेंडू आहे, फ्रीटचा चेंडू आहे, चेंडू जातो सीमारसे बाहेर, योग्य ती उंची, योग्य तो अंतर, चेंडू सीमारसे बाहेर, छुम अंतर, षटकार 6. आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आणि त्याला साजेशी असं गीत डीजे MK. आणि आता आपण डीजे मास्टर पाहताय प्रदीपजी भगत यांना. सुंदर सुंदर गीते त्यांच्या ठेवणीतील ठेव आता बाहेर काढताना त्यांना आपण पाहतोय. प्रदीप भगत, मॅन फ्रॉम हिवाळी. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू पासून क्षेत्ररक्षक दूर आहे, प्रयत्न करतोय परंतु चांगले प्रयत्न म्हणायला हरकत नाही. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धाव पूर्ण, 2 धावने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाले 16. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा करण्यात यश आलेली टीम NR बोरपाडा संघाला. 39 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडू मध्ये. आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 16 धावा जमा केल्या आहेत टीम NR बोरपाडा संघाच्या ह्या फलंदाजाने. अजून हुकमे एक का बाकी, बिंदासजी लसणे. हेही सुद्धा विसरून चालणार नाही की चांगली गोलंदाजीचा भरणा आहे टीम गावदेवी खांडपे संघाकडे. नवीन गोलंदाज आले मोहित. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये NR बोरपाडाला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 23 धावा. धावा जर रोखायच्या असतील तर या षटकामध्ये करामत करावी लागेल मोहित याला, कारण 2 सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे मोहित यांनी. चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलेले. क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. आणि सन्मान दिलेल्या चेंडूवर आणि या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या झालेली 17. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024. ठिकाणा दादूपाडा ही नगरी. उडवला चेंडू, फटका फसलाय आणि संघाला फटका बसलाय. दुसरा झटका बसलाय टीम NR बोरपाडा संघाला. धावसंख्या आहे 17 आणि 17 या धावसंख्येवर खतरा झालेला टीम NR बोरपाडा संघाला. वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि एक फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज लवकरच तयारीमध्ये ठेवायचे. सर्व संघांना ही सूचना असेल, कारण आपण खेळ खेळतोय हा डोंगराळ भाग आहे. सूर्यदेव आपल्यापासून लवकर रजा घेतोय. आपल्याला वाटतंय की एका साईडला आपल्याला भरपूर असा ऊन दिसतोय, परंतु एकदा संध्याकाळचा सत्र झाला का या मैदानावर लवकर अंधार पसरतो. मोहित पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतो मोहित. धावसंख्या पुन्हा एकदा तोच आकडा 17. नवीन बॅटर आलेले विवेक शेळके.
पुन्हा एकदा फसवलाय की काय, परंतु नाही, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या स्थिर 2-17. मोहित राऊंड विकेटचा मारा करताना उडवला चेंडू, गेलाय मस्तकाला दस्तक देण्यासाठी. षटकार 6. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार 4. किती तर माझ्या गुणलेखक सांगतात धाव संख्या झाले 28. आता रोहन दादा, चेंडू शिल्लक किती आहेत आणि किती धावांची आवश्यकता आहे? आता धाव चेंडू शिल्लक आहेत ते माझ्या गुणलेखक सांगतायत की 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. धावा एकूण झाल्या किती तर 28. सिली पॉइंट लावण्यात आलेले धावा रोखण्यासाठी. गोलंदाज प्रेम, खूप चांगला चेंडू. आता मात्र बॉल टू रन इक्वेशन आलेले. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 28. चालू असणार सामना आपण पाहतोय. टीम आई गावदेवी खांडपे आणि टीम NR बोरपाडा, दोन संघामध्ये रंगलेला हा सामना. प्रेम अर्ध विकेटचा मारा करताना चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलाय, खेळून काढलेले आणि 1 धाव पूर्ण झालेले. धाव संख्या झालेले 29. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू 10 धावा.
हे असं जवळचं जेव्हा गणित येते ना असं वाटतंय की हे गणित सोडवण्यासाठी सोपं, परंतु कधी कधी हे खूप महाग पडते. कारण फलंदाज हे दुधा मनस्थितीमध्ये सापडलेले असतात, कशा पद्धतीने फटका खेळू. आणि अशा पद्धतीने बरेचसे सामने, लो स्कोरिंग सामने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघितलेले आहेत. आणि हा चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर निर्धाव. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचे षटक मी नेहमी सांगतोय, 50 षटकांचा सामना, 49 षटक महत्वाचा. 20 षटकांचा सामना, 19 षटक महत्वाचा. आणि जेव्हा 4 ते 5 षटकांचा सामना असतो, हे 4 षटकांचा सामना आहे, तिसरं षटक खूप महत्वाचं आहे. पहा अजून एक चेंडू निर्धाव. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. वेगावर स्वार झालेला आहे हा प्रेम. अगदी प्रेमात पडलाय फलंदाजाला की काय, कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत, 1 धाव दिलेले 4 चेंडू मध्ये प्रेम येणे. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू कशा पद्धतीने असतील प्रेमेचे पाहावे लागेल. हाही चेंडू बॅटला ब्रश होतो, 1 धाव मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न आहे, धावचित करण्याची नामी संधी आली, परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला. 2 धाव पूर्ण. 2 धावने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 31. सात चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हा एखादा चेंडू हा जर निर्धाव किंवा गडी बाद झाला तर प्रेशर येऊ शकतो येणार बोरपाडा संघावर. रिवर्स शॉट मारलेले क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. जाईला दर्जेदार चौकार, ज्या चौकारची आवश्यकता होती टीम एनआर बोरपाडा संघाला, आणि तो चौकार आलेले. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा आणि 6 चेंडू चालू असणार सामना. आपण पाहतो रंगतदार स्थितीमध्ये रंगलेला हा सामना. टीम एनआर बोरपाडा वर्सेस टीम आई गावदेवी खांडपे. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय नयन. नयन याला सामना जिंकायचा असेल तर नयन रम्य अशी गोलंदाजी करावी लागेल. नयन म्हणजे डोळा, अगदी डोळ्यात तेल घालून गोलंदाजी करावी लागेल. कारण 4 धावा डिफेंड करायच्या आहेत टीम गावदेवी खांडपे संघाला, आणि 4 धावा जमा करायच्या आहेत टीम एनआर बोरपाडा संघाला. काहीतरी कान मंत्र देऊन गेलाय प्रतीक, आणि तो बहाना है डगआउट से कुछ ना कुछ संदेश तो भेजना है. कुठला संदेश पाठवलाय लसनेने हे पाहावं लागेल. आणि हा आलाय विजयाचा चौकार. 4